तर घरचे सगळे खाली जाऊन थांबलेले आहेत बाई. मी इथं लॉग बनवतो आणि सगळे गाडीत जाऊन बसलेले आहेत. तर बाई शिवाय पाडणार बाई. काय चाललंय? गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळी मी एक नवीन व्हिडिओ अपलोड केलेली आहे. तर ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. ती वेगळी व्हिडिओ आहे, ब्लॉग नाही आहे, वेगळं काहीतरी केलं आहे. आणि तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. तर चालू करूया आजच्या ब्लॉगला. मम्मी, आज आपण कुठे चाललो आहे? देवी वर्सोबाई. अच्छा, आज आम्ही वर्सोबाईला चाललेलो आहे. ती आमची कुलदेवी आहे. तर ती मावळत आहे. तर आम्हाला इथून जायला तिथं एक 1.5 ते 2 तास लागतील. मग आता आपण निघालेलो आहे घरून. आई, तर आज दिवस 7वा आहे आणि आजचा कलर मम्मीने घातलेला आहे, ऑरेंज कलर आहे आज. आहे का नाही? आज मम्मीवर देवी प्रसन्न होणार आहे. मम्मीने आज ऑरेंज घातलेला आहे. आईने काय घातलं? आईने आज हिरवा घातला. आई आपल्यावर नाही आज देवी प्रसन्न होणार. माझ्याकडे ऑरेंज कलरचं काहीच नाही आहे, म्हणून आम्ही आपलं हा शर्ट घालून आलेलो. शर्ट चांगला वाटतोय. चांगला वाटतं नाही शर्ट? आज फक्त मम्मीवरच देवी प्रसन्न होणार वास. काय का ना मम्मी? काय हे कोणाचं आहे? सोमनाथच्या नावाचं नाही, आंध्रा की इंद्रा. किती पाणी मम्मी, असा पाऊस तू कधी बघितला होता? नाही. म्हणजे आपण एवढं प्रत्येक वर्षी येतो गटामध्ये, तर प्रत्येक वर्षी तू कधी पाऊस लागला का आपल्याला? नाही. या वर्षी काय झालं काय माहिती, 4 दिवस झाले रोज पाऊस चालू आहे आणि घाटात पण भरपूर पाऊस चालू आहे. आता आम्ही प्रत्येक वर्षी येतो, तर कधी आम्हाला पाऊस लागला नाही इकडं. आणि त्याच्यामुळं वातावरण आणि सिनरी एवढी भारी झालेली आहे, पाऊस, एकदम धबधबे. मस्त झालेलं आहे सगळं. तर आम्ही पोचलेलो आहे. हे बघा, हे माझ्या मागं मंदिर आहे. म्हणजे मेन मंदिर नाही, हे ठाणं आहे. मेन मंदिरवर डोंगरावर आहे, तिकडे नाही का ऑफ रोडने जायला लागतं. तर आता फुल पाऊस वगैरे चालू आहे, तर आपण तिकडे नाही गेलो. क्लिअर आता, कारण की बाहेरचा आवाज भरपूर होता. तर मी म्हणत होतो की हे आपल्या देवीचं ठाणं आहे आणि मेन मंदिर वर डोंगरावर आहे, तर तिकडे जायला असं ऑफ रोडिंगने जायला लागतं. तर ते आता पावसामुळे बंद आहे आणि आता आपण निघतोय. मध्ये थांबू कुठंतरी, मग त्यानंतर भेटूच आपण. चला मम्मी, निघायचं का? चला. आता आम्ही प्रत्येक वर्षी मम्मी असा डबा बिबा भरून आणते. मग आम्ही मस्त एखाद्या अशा झाडाखाली किंवा गोड्या शेजारी बसून खात असतो. आज आता गाडीत बसून खायला लागतंय पावसामुळे. हे बघा, हे मम्मीने खिचडी आणलेली आहे. खिचडी, बटाटा, वेपर्स आणलेले, प्लेट आणलेत, चमचे आणलेत, सगळेच आणले. आणि हे बघा पावसाचं वातावरण. याला कळत नाही का? गाडी चालवतो. हे तू काही कर बाई, गाडी घासणारच आहे तुझी. त्याला एक सोडली, त्याने काढली. आत्ताच घरी आलेलो आहे आम्ही सगळे. आता मला तुम्ही भरपूर मला आता माझ्या खूप मित्रांनी कॉल वगैरे करून मला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे बाई व्हिडिओसाठी. तर मला ते खूप चांगलं वाटतं आणि पण असेच रोज काही ना काही तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा. चला, भेटूच नंतर. मग बघितले कोण बनवते? मी बनवते माझ्या आईसाठी. अच्छा, तुझ्या आईसाठी. बघितलं की आता ते आमच्या पुढे कॅमेरा घेऊन येतो.
काय ग झोप आली तुला बरं झोप अच्छा झोपचं मी जातो जाऊ का चाललो मी चाललो टाटा चला झोपलेले आहेत दोघे त्यांना झोपू दे आपण आता मस्त बाहेर जाऊ जरा आज परत थोडंफार प्लॅनिंग करायची आहे मग परत सगळी पोरं भेटतो आम्ही तर आज बघू या आठवड्याची प्लॅनिंग करू की आपण काय काय करणार चला ही आपली परी आहे आणि तुकाराम शेठची एंडीवर आहे आणि हे तुकाराम शेठ आहेत जाऊन या कशी एंडीवर कशी आहे बाई नाद आहे का एंडीवरचा हाय आत्ता तुम्ही बघितलं असेल की मी देवीचं दर्शन घेऊन आलो आणि त्यानंतर संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर गेलो होतो पण काही कारणांमुळे मला त्यानंतरचं शूट नाही करता आलं तर त्यामुळे आपल्याला आजचा ब्लॉग इथेच संपवावा लागतोय आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय गुड नाईट